या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी आमचं मन थोडं गोंधळलेलं होतं. लेखकाने समोर ठेवलेलं लिखाण इतकं वेगळं होतं की ते खरोखर घडलंय का हा प्रश्न आम्हाला सतावत होता. हे पुस्तक म्हणजे त्या काळातील एका मावळ्याची डायरी आहे म्हणून त्यावेळची भावभाषा जपण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही संपूर्ण पुस्तक वाचलं, अभ्यास केला आणि मग यातील प्रत्येक गोष्टीची पडताळणी केली. आश्चर्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाशी या पुस्तकातील अनेक घटना तंतोतंत जुळत होत्या. तेव्हा आम्हाला समजलं, ही कथा केवळ कल्पना नाही तर आपल्या रक्तात वाहणाऱ्या इतिहासाची अस्सल साक्ष आहेत. प्रकाशनाआधी आमच्या संपूर्ण संशोधन टीमनं पुस्तक वाचलं आणि शेवटी सगळ्यांचं मन गहिवरलं. काही क्षण कोणालाही शब्द फुटत नव्हते. एकच भावना प्रत्येकाच्या डोळ्यात होती. मराठ्यांच्या त्यागाची खोल जाणीव त्यांच्या अभिप्रायातून दिसत होती. त्या काळातील महाराष्ट्राची दुर्दशा आणि तरीही मावळ्यांची राजांप्रतीची अढळ निष्ठा हे सर्व जणू समोर उभं राहत होतं. मंदावलेली हिंदुत्वाची ज्योत त्या लिखाणानं परत पेटवली. हीच ज्योत आम्हाला महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात पेटवायची आहे. म्हणून आम्ही ठामपणे ठरवलं, हे पुस्तक सगळ्यांपर्यंत पोचवायचं. त्यामुळे आम्ही आजपासून या पुस्तकांची व्हिडिओ सिरीज बनवण्याचे ठरवले. तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक भागाबद्दल तुमच्या भावना खाली कमेंटमध्ये नक्की नोंदवा.